श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. हो. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळूवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. बासरीचे स्वर कानावर येत आहेत. गोपी भाव मनात ठेवून आपण सारेजण वृंदावनात आलेलो आहोत. पौर्णिमेचा दिवस, टिपूर चांदणं पडलेलं आहे. मंद शीतल सुगंधी वारा सुटलेला आहे. मन चैतन्याने, आनंदाने, प्रसन्नतेने भरून गेलेलं आहे. शरीरातील रोमारोमातून तो आनंद प्रकट होत आहे. स्पंदनच स्पंदन जाणवत आहे. श्री कृष्ण भगवंत बासरी घेऊन उभे आहे. साऱ्या वृंदावनात बासरीच स्वर मंद वाऱ्याबरोबर लहरत आहे. आपण सारेजण गोपी भावात आहोत. तेव्हा आपल्या अंतरातही असंच प्रेमाचं चांदणं पडलं आहे. बासरीचे स्वर उमटत आहे. आनंदाची निर्मिती होत आहे. बासरीचे स्वर येताच भावात भावात आपण भगवंतांच्या चरणाकडे आलेलो आहोत. धावत येताना हळुवारपणे नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. अंतरात भक्तीचं वन उत्पन्न झालेलं आहे. तेच आपलं वृंदावन आहे.
तेच तुळशी वृंदावन आहे. भगवंताच्या चरणी तुळस अर्पण करीत आहोत. नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. तुळस अर्पण करणं म्हणजे समर्पण आहे. स्वच समर्पण, देहभावाचं समर्पण. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्व काही भगवंतांच्या चरणी अर्पण करायचं. त्यासाठी नाम घेऊया. नमो भगवते वासुदेवाय. तुळस अर्पण करू. भगवंतांची मूर्ती डोळ्यात साठवत त्यांच्या असो कोमल चरण कमलांवर माथा टेकवीत आहोत. नतमस्तक होत आहोत आणि नाम घेत आहोत. नमो भगवते वासुदेवाय. शांत मंद स्मितहास्य त्या आधारांवर असणारी एक आसरी आणि त्यातून उमटणारे ते शब्द. नमो भगवते वासुदेवाय. आपण सगळेजण गोप गोपी बनून भगवंतांच्या भोवती फेर धरला आहे. हसत आहोत, गात आहोत, नृत्य करीत आहोत. भगवंतांच्या शेजारी राधाराणी आलेली आहे आणि सर्व गोपींच्या बरोबर समोर प्रत्येकीच्या समोर एक एक कृष्ण उभा आहे. आणि ती स्पंदन आपल्या अंतरात पसरलेली आहेत, आत शिरत आहे. संपूर्ण देह रोमांचित झालेला आहे. सात्विक भाव जागृत झालेले आहे आणि भगवंतांनी आपला हात हातात घेतलाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णा कृष्णा, राधे राधे, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. प्रत्येकीच्या बरोबर भगवंत प्रसन्नतेने नृत्य करीत आहे. नाचत आहेत, गात आहेत.
गिरक्या घेत आहेत. आणि हे सर्व आता आपल्या अंतरात चालू आहे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. नुसतं गोप गोपींचं मिलन नाही, आपल्या देहातील आत्मा आणि परमात्मा. आत्मा म्हणजे गोपी, परमात्मा म्हणजे भगवंत एकमेकाच्या हातात हात घेऊन नृत्य करीत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोल गोल गिरक्या घेत भगवंतांबरोबर आपलं नृत्य चालू आहे. मध्यभागी राधाराणीच्या जवळ उभे राहून भगवंत बासरी वाजवत आहे. त्या बासरीच्या स्वरात आपलं नाव मिसळून चाललेलं आहे. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण कृष्ण, कृष्ण 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 कृष्ण. सगळं देहभान हरपून गेलं. गो म्हणजे इंद्रिय, सर्व इंद्रिय भगवंतांकडे वळलेली आहेत. भगवंतांची सेवा करीत आहे आणि नाम घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अंतरामध्ये प्रेमाची, आनंदाची, सच्चिदानंद स्वरूपाची स्पंदन गिरक्या घालत आहेत. साक्षात परमात्म स्वरूप आपल्या अंतरात जागृत झालेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. गिरक्याच गिरक्या घेतोय. सगळं एकरूप झालेलं आहे. एक कृष्ण, एक गोपी, एक आत्मा, एक परमात्मा. एक आत्मतत्व, एक परमात्म तत्व एकमेकाच्या मिठीत विसावलं आहे. आनंदाने गिरक्या घेत आहे. नाम म्हटत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आत्मा आणि परमात्म्याचं मिलन आपण अंतरात अनुभवत आहोत.
त्याची स्पंदनं आपल्या संपूर्ण शरीरात पसरलेली आहेत. देह भान हरपलं आहे. मी पण नष्ट झालेला आहे. आता फक्त भगवंता तू आणि तूच आहेस. भगवंताच्या हातात हात सोपवून पण पूर्ण रीते झालेलो आहोत. शरीर पूर्णपणे हलकं झालेलं आहे. शांतपणे हळुवारपणे अंतरामध्ये नृत्य चालू आहे. सुंदर असे बासरीचे स्वर स्पंदन घेऊन अंतरात शिरत आहे. कृष्ण 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 भगवंता भगवंता भगवंता. शरीरातल्या पेशी परमात्म्याभोवती गोळा झाल्या आहेत. एकरूप झालेले आहे. शरीरातील प्रत्येक पेशींबरोबर आता हे परमात्मा स्वरूप रासलीला करीत आहे. संपूर्ण शरीरात स्पंदन भरून राहिली आहे. ऊर्जा भरून राहिलेली आहे. प्रेम भरून राहिलेलं आहे. भक्ती भरून राहिलेली आहे. डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली आहे. भगवंता भगवंता किती प्रेम करतोस रे. आम्ही सारे जण अगदी सामान्य आहोत. तरी पण तू आम्हाला जवळ घेतोस, प्रेम करतोस. असंच अखंड तुझ्या प्रेमात बुडून राहता यावं. तुझ्या बरोबर नृत्य करता यावं, आनंद घेता यावा आणि तोही स्पंदन रूपाने या संपूर्ण विश्वात पसरून जावा. सर्व काही आनंदमय चैतन्यमय हो. प्रत्येकाच्या देहातून आनंद बाहेर पडतो आहे आणि परमेश्वराची ऊर्जा अंतरामध्ये खोल खोल शिरत आहे. काहीच उरलेलं नाही. फक्त भगवंत आहे.
समोरही भगवंत आहेत, बाजूलाही भगवंत आहेत, मागे पुढे सर्वत्र भगवंत आहेत. भक्ती रसाबरोबर चिंब भिजून गेलेले भगवंत प्रत्येकाच्या अंतःकरणात दिसायला लागले. अंतरात्म्यामधील चैतन्य सतत समोर येत आहे आणि नाम घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अतिशय रंगात आलेली ही रासलीला हळूहळू शांत होत चाललेली आहे. ती रूप यमुनेच्या पाण्यातील लाटा पण शांत शांत होत चालल्यात. अंतःकरणामध्ये शांत असे मुरलीचे स्वर उमटताय. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. वैखरीलाही आता मौन पडलं आहे. आतल्या आत श्वासाबरोबर नाम चालू आहे. त्या नामाची स्पंदन संपूर्ण शरीरभर पसरलेली आहेत. हळुवारपणे चाललेलं नृत्य शांत होत चाललेलं आहे. भगवंतांनी हात हातात घेतलेले आहेत आणि आपल्याला सांगत आहे, अखंड या परमतत्वाची जागृती मनामध्ये ठेव. प्रत्येकामधील परमतत्व पहा. निस्वार्थी प्रेम कर. कुठलाही भेदभाव नको, हेवे दावे नको, राग लोभ नको. सगळा मीपणा समर्पित करून प्रत्येकामध्ये मला पहा, प्रेमाने सर्वांशी व्यवहार कर. नामस्मरणामध्ये गुंतून राहा. मी अखंड तुझ्या अंतरामध्ये वास करीत आहे यावर ध्यान केंद्रित कर. असं म्हणून अतिशय प्रसन्नतेने भगवंत सगळ्यांकडे पाहत आहेत. आणि भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थिरावले आहेत.
देहामध्ये फक्त ते परम तत्व जागृत आहे आणि त्याचं नाम आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. मी तुझ्या अंतरातच आहे. मी तुझ्या अंतरातच आहे. बाह्य विश्वात माझा शोध घेऊ नकोस. आत तुझ्या अंतरामध्ये डोकाव. तुझ्या अंतःकरणाच्या खोल डोहात मीच तुला दिसून येईन. हळूहळू आपलं मनही शांत होत हृदयस्थ परमेश्वराच्या चरणाकडे वळलेलं आहे. अंतःकरणामध्ये भगवंतांची मूर्ती आहे. बासरीचे स्वर आहेत आणि नाम आहे प्रेम, भक्ती, श्रद्धा. दुथडी भरून वाहत आहे आणि नाम घेत अंतरातील भगवंताच्या चरणी आपण माथा टेकून नमस्कार करीत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. असं म्हणत आपला संपूर्ण देहभाव भगवंतांच्या चरणी अर्पण केला आहे. मन शुद्ध झालेलं आहे. ज्या काही भाव भावना उत्पन्न होत आहेत त्या फक्त भगवंतांच्या चिंतनातील आहेत. प्रापंचिक चिंतन समूळ नष्ट झालेलं आहे. जिथे जिथे दृष्टी जाईल तिथे तिथे भगवंतच दिसत आहेत. अन्य काहीच नाही. फक्त भगवंत भगवंत. आणि आपण भगवंतांना म्हणत आहोत भगवंता तू आहेस, तू आहेस, तूच माझ्या अंतरात आहेस, मी नाही. असं म्हणून माथा टेकवलाय. शांतपणे आपण नाम घेत आहोत 3 वेळेला. ओम नमो भगवते वासुदेवाय. संपूर्ण गोपी भाव, भक्ती भाव, प्रेम भाव आपल्या हृदयात साठवून त्यावर भगवंतांना आपण आसनस्थ व्हायला सांगितलंय. भगवंता
आमच्या हृदयात वास करावा आणि इथेच आपण विश्रांती घ्यावी. आमच्या हातून योग्य ते सर्व करवून घ्यावं आणि आपल्या नामचिंतनात आम्हाला दंग ठेवावं अशी प्रार्थना करूया. हळूहळू हातांची बोट, पायांची बोट हलवूया. हाताने नमस्कार करूया. हात एकमेकावर चोळू आणि ती प्रेमाची ऊब, भगवंतांची स्पंदना आपल्या डोळ्यातून परत आत उतरूया. म्हणून डोळ्यावर हात ठेवूया आणि नाम घेत हळूहळू डोळे उघडूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. हळूहळू डोळे उघडा. सद्गुरु चरणी आजचं ध्यान आपण अर्पण करूया. भगवंतांच्या चरणी समर्पित होऊया आणि तोच भगवत भाव, प्रेम, भक्ती मनात पूर्ण साठवून समर्पित भावाने भगवंतांना विश्रांती देऊया आणि आपणही विश्रांती घेऊया. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.